गुड मॉर्निंग. सकाळचा नाश्ता चालू आहे. आणावसाठी मी डोसा बनवत आहे. हे बघा, आणावसाठी डोसा बनवत आहे. हे बघा, नाश्ता आणावला संडे स्पेशल आज. आणि हे बघा पालकचं पीठ मळून पराठे वगैरे मी करत आहे. हे बघा पराठा लाटलेला आहे. आता पालक पराठा करत आहे. हे बघा अशी करत आहे मी. पराठा नऊच्या रेडीला पालक पराठा बनवते. पालक पराठा बनवते नऊच्या रेडीला नाश्त्याला. खाणार का? लगेच द्यायचं का तुम्हाला? नऊच्या रेडीला संडे स्पेशल आज नाश्ता पालक पराठा आणि दही देत आहे मी त्यांना आज नाश्त्याला. दही आणि पराठा. थांब रे थांब, सर हात काढा. झालेलं आहे ते बघा. आता भांडे पडलेले आहेत. आता एक घासून घेते एवढे भांडे मी आता. आणि आता मग स्वयंपाकाची तयारी करते. दुपारचा टाईम. हे बघा, ही मटकी मी भिजू घातलेली होती सकाळी. आता मी हे कुकर लावून घेणार आहे मी आज. आता हे बघा असं मिक्सरला लावून बघा असं कुकरला लावून घेणार आहे मी. त्याच्यात थोडासा हळद टाकणार आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मग कुकर लावून घेणार आहे. असं कुकरला लावून घेतलेली आहे. शिट्टी होऊ देणार आहे 2-3. दुपारचा स्वयंपाक चालू आहे. आता एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आता तेल टाकणार आहे मी. हे बघा तेल टाकून घेतलेले आहे. मी पुऱ्या बनवत आहे. सकाळी आणावला डोस्याला मी डोसा बनवून दिला होता नाश्त्याला. आता त्याला मी पालकच्या पुऱ्या बनवून देणार आहे म्हणून तेल टाकलेलं आहे. हे बघा आता पुऱ्या करणार आहे मी. हे बघा पुरी लाटून घेतलेली आहे. आता मी तेल कडवायला मस्त ठेवलेले आहे. आता पुरी टाकून घेणार आहे. पालक पुरी बनवते आणावला दुपारी जेवायला. सकाळचा नाश्ता झालेला आहे, म्हणलं त्याला पालक पुरी बनवा. हे बघा छान वास येतोय. तुला मग संडे स्पेशल पालक पुरी. हे बघ, हे बघ पालक पुरी बनवते मी तुझ्यासाठी. हे बघा मी अशा पुऱ्या करून घेतलेली आहे. आता आणावला पुऱ्या केलेली आहे. दुपारी आणावसाठी पुऱ्या बनवते. आता मगाशी कुकर लावला होता, तर त्याच्यातला मी इथं मटकीची मिसळ बनवणार आहे मी. आता मटकीची भाजी बनवणार आहे. पुरी काढून घेते आता मी. हे बघा पुरी झालेली आहे.
हे बघा पुरी मी आता काढून घेत आहे. हे बघा पुरी झालेली आहे. आता मी त्याच कढईमध्ये मी भाजी बनवून घेणार आहे. बघा जिरे टाकते आता. हे बघा इथे सगळं चिरून ठेवलेलं आहे. कढीपत्ता जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे. कांदा टाकते. कांदा टमाटा सगळं टाकून घेतलं. हे बघा सगळं टाकून घेतलेले आहे. त्याच कढईमध्ये आता मी ही भाजी बनवणार आहे. अद्रक लसणाची पेस्ट टाकली. आता थोडंसं कोथिंबीर टाकून घेते. छानपैकी असं थोडंसं तेल सुटेपर्यंत करणार आहे. असं ते सगळे मसाले टाकणार आहे. हळद टाकणार आहे. मीठ, गरम मसाला, थोडंसं काळं तिखट, लाल तिखट, धनिया पूड, सगळं टाकून असं फ्राय करणार आहे छान. थोडंसं पाणी टाकून थोडंसं मसाले असे फ्राय करणार आहे. मग हा मसाला टाकणार, मिसळ मसाला टाकणार आहे. हे बघा असं छान मस्त सुगंध वास येतोय मस्त मसाल्याचे छान. हे बघा असं थोडासा मसाला टाकणार आहे. थोडासा मस्त वास येतोय. अजून थोडंसं आता त्याला तेल सुटेपर्यंत ठेवणार आहे 5 मिनटं. हे बघा तेल सुटते छान मस्त फ्राय व्हायला लागले. तोपर्यंत आपण कुकरकडे जाऊया आता. हे बघा कुकरला 3 शिट्ट्या करून हे बघा असं शिजवून घेतलेलं आहे मी. हे बघा असं शिजवून घेतलेलं आहे. आता मी ते भाजीमध्ये टाकणार आहे. हे बघा मी भाजीमध्ये आता टाकणार आहे. माझी आज मटकीची भाजी अशी मी केलेली आहे. बघा अशी मी भाजी केलेली आहे. आज संडे स्पेशल साहेबांना खायची इच्छा झालेली म्हणून आज त्यांची फरमाईश मी पूर्ण केली. त्यांना मिसळ खायचे, मटकी मिसळ भाजी अशी खायची म्हणून मी आज त्यांच्यासाठी बनवलेली आहे. हे बघा अशी केलेली. आता उकळी याच्यापर्यंत थांबणार आहे. थोडंसं खोबर आणि शेंगाचं थोडंसं कूट करून टाकणार आहे मी त्याच्यामध्ये भाजीमध्ये. हे बघा आता मिक्सर लावून घेणार आहे. हे बघा मिक्सर लावून घेणार आहे. हे बघा असं केलेलं आहे. आता मी भाजीमध्ये टाकून घेणार आहे.
बघा मटकीची भाजी माझी अशी मी बनवलेली आहे आज. हे बघा मस्त उकळत आहे. मस्त झालेली आहे माझी भाजी आजची. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. ताट बनवलेलं आहे. आम्रखंड आणि पुरी देत आहे आता आणावला. हे बघा आणावसाठी बनवलेले ताट. हे बघा आणाव. हा जेवायला बसला ना. चल हे बघ घे. मी श्रीखंड आणि पुरी खात आहे म्हणायचं. काय खात आहे? हा मन तिथं श्रीखंड पुरी खात आहे गाई. श्रीखंड पुरी खात आहे मी. आवडलं ना? मला खाऊन दाखव पटकन. उगा असं करायचं. हा छान झालंय ना. जरा जवळ जवळ घे, सांडेल ना. जवळ जवळ घे. छान जेव बसू ना, गाळू नको. मस्त झालंय. काय बोलला? मस्त आहे. खावा. आज संडे स्पेशल छान आहे ना. मला खूप आवडलं. लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय बाय. आता डॅडीला जेवायला देते. आता तुझं झालं तर डॅडीला देते जेवायला. आज संडे स्पेशल. हे बघा संडे स्पेशल आज त्यांच्यासाठी बनवलेलं आहे. रोजचं तर असतंच भाजी चपाती. आज त्यांनीच म्हणले की चला आज हे बनव म्हणून मी आज बनवलेलं आहे. हे बघा संडे स्पेशल आज मी मिसळ पाव बनवलेला आहे त्यांच्यासाठी. साहेब कसं वाटलं तुम्ही पण खाऊन सांगा. त्याच्यात टाका ना फरसन. सगळं फरसन टाका. आणव तुझं ताट घे तिकडं. कसं वाटलं कमेंट करून सांगा. मस्त एक नंबर झका. खावा तरी. मस्त आहे. दादी मस्त बोलते. छान आहे ना. मस्त झालंय ना. मस्त एक नंबर. आता अभ्यास चाललाय जेवण करून. जाऊ दे काढू दे. हा अभ्यास कर चल पटकन. आणवचा अभ्यास चाललाय. हे बघा आणव काय लिहितो बाळा. क्यू. हा क्यू. आता ऍपल. A for apple. B for ball. B for ball. C for cat. हल्ली पटपटली. Dog. C for cat. Cat. D for Dog. E for elephant. Elephant. F for Fish. F for Fish. fox. Fox. G for goal. Ball. Goal. 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 H for S for horse. ball. I for Ice cream. joker. J for joker. K for Kite. good. Daddy. L for Daddy किती मोठा आहे. ते पण नाही बोल. L for मग lemon. lemon. M for हा? M for F for monkey. monkey. N for N N. म्हणायचं फक्त N for असं म्हण. N for new. no. O for Queen. ox. Ox. Load. S for snacks. Next. T for tour. Tool. U for Umbrella. Umbrella. good. Umbrella. V for
P for वैशाली गाडी W for हे झालं हा थांब W for ले तिथं बसून W for W for watch watch. Very good. गाडी झालं सगळं अजून किती लिहित असू X for Xerox. झेरॉक्स Y for आस्की yak. या Z for जेवला good. Very good. छान छान अभ्यास पण असं छान करायचं. तू आता जे तुमचा अभ्यास झाला तर खोड डबल तर हरवला लागला अरे ते तेव्हाच काल होतो आज आमची मम्मी जेवायली कानवचं जेवण झालं आता म- मम्मीचं जेवण चाललंय. आता माझे जेवण झालंय मम्मीचं जेवण होलालंय लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आजचा स्वयंपाक कसा वाटला मम्मीचा? आजच्या मम्मीचा स्वयंपाक काय किती छान झाला कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय बाय.